कित्येक वर्षानंतर मराठवाड्यात हा असा मनसोक्त पाऊस झाला असेल। गेली 3 वर्ष सततचा दुष्काळ आणि पाणी टंचाई, त्यामुळे इथे प्रत्येक सजीवाला मरगळ आली होती। पण आता चित्र बदललंय। दुष्काळात खोलवर दडी मारून बसलेले अनेक जीव सध्या बेळातून बाहेर पडले। हे दृश्य आहे लातूर मधल्या गंगापूर भागातलं। 80 फूट खोल विहिरीतला साप स्थानिकांना दिसला। तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं आणि सापाची सुटका झाली। कॉल आला होता गंगापूरचा। त्या टायमाला मी आणि अण्णा गेलो होतो दोघं। गेलो आणि तिथे विहिरीतला कॉल अटेंड केला। जवळपास 70-80 फुटाची विहीर होती ती। उतरून कॉल केला। नाही दोरी लावून उतरला होता। परळ जातीचा साप होता तिथे। आपल्या घराशेजारचा कचरा, रिकामी पिंप, टायर ही पावसाळ्यात साप येण्याची हक्काची ठिकाणं। अन्नाच्या शोधात साप पावसाळ्यात सहज घरात शिरतात असं सर्पमित्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। हा आहे कॉमन कोकरी स्नेक, जो की बिनविषारी आहे। दिसायला विषारी सापासारखं वर्ण असतं, पण हा बिनविषारी जातीचा साप आहे। हा कॉमन वुल्फ स्नेक, जो की कवड्या म्हणून ओळखला जातो। घराच्या प्रत्येक भिंतीवरती याच राहणीमान असतं। पालिक खाण्यासाठी हा साप भिंतीवरती चढतो। काही जाती अशा आहेत की निशाचर असल्यामुळे ते रात्रीच निघतात। मण्यार जातीचा साप पहाटेच्या टायमाला जास्त निघतो, 3-4 वाजता, आणि घरात जास्त आढळतो, अतुरणात पांघरुणात। त्याच्यामुळं आणि सध्या पाऊस पडला की काय नाही, त्यांना टाईम वगैरे काय नाही, कधीही कुठंही घरात आढळतात त्यांचे। सहसा तर पावसाळ्यामध्ये खाली झोपणं टाळायचं आता, कारण पावसाळ्यामुळं घरात वावर वाढतो सापांचा। त्याच्यामुळं लोकांनी जास्तीत जास्त पलंग किंवा खटियाचा वापर करावा। साप आपलं बीळ कधी स्वतः बनवत नाही, त्यामुळे या काळात हे जीव अगदी मिळेल त्या ठिकाणी जाऊन बसतात, अगदी आपल्या बुटामध्येही। तुम्हीच पहा। पण अशा वेळी घाबरून गलका करू नये, कारण यामुळे साप बिथरण्याची शक्यता असते। तुमच्याकडे काही स्नेक बाईटचे रिपोर्ट्स झाले? हो, या 4 दिवसामध्ये 2 ते 3 स्नेक बाईटचे पेशंट आम्ही स्वतः जाऊन पाहून आलो आहे। सिव्हिल हॉस्पिटल किंवा आणखी 1-2 हॉस्पिटलला जाऊन आम्ही स्वतः जाऊन भेट देऊन आलो आहे। लातूरात सर्पमित्रांनी आतापर्यंत 127 साप पकडलेत। कोब्रा नागापासून ते आशिया खंडातल्या सगळ्यात विषारी सापांचाही यात समावेश आहे। अनुकूल हवामान आणि अन्नाच्या शोधात सापांचं बाहेर पडणं हा निसर्गाचा नियमच आहे। फक्त अशा वेळी गरज आहे आपण संयम राखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जागी जिवंतपणे सोडण्याची। राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर।